जसे आपण सॉकेट फेकले तसं शेजूर ट्रेडिंग कंपनीच्या नावाची लोक फेकाफेकी करून राहिले. आता लोक म्हणून राहिले का शेजूर ट्रेडिंग कंपन्या सॉकेट बनवायचे बंद करून टाकली. आता फक्त ते लोकांनाच मार्गदर्शन देऊ राहिली. लोकांना म्हणजे कोणाला, आता आपण देऊ राहिलो तर शेतकऱ्याच्या पोराला देऊ राहिलो. शेतकऱ्याचे पोर आपल्याला व्यवसाय आणायचे, तसे आपल्याला शेतकऱ्याची पोर आणि मराठी उद्योजक व्यावसायिक घडायचे. त्यासाठी आपण आपलं हे सॉकेटचा व्यवसाय थोडे दिवस म्हणजे बंद नाही, सॉकेटचा व्यवसाय आमचा चालूच आहे, पण ते व्हिडिओ टाकायचे बंद केले ते आणि आपण मार्गदर्शनाचे व्हिडिओ चालू केले होते, जेणेकरून काय होईल हे सगळ्या लोकांपर्यंत पोहोचन. सगळे लोकांपर्यंत पोहोचले म्हणजे काय होईल का ते पण येते मशीनची माहिती घेते आणि मशीन टाकते प्रत्येक तालुक्यात. ते प्रत्येक तालुक्यात ज्यांचं काम व्यवस्थित चालू राहील. आता पहिल्या 4 ब्रँच दिल्या होत्या आणि आपण ब्रँच द्यायची 1 रुपया पण घेत नाही आणि आपण ब्रँच देतोय. आपण दिलेल्या 4 ब्रँच एकदम भारी चालू व्यवस्थित आणि आपण ब्रँच देतो म्हणजे आपण त्यांच्याकडून 1 रुपया पण नाही घेत. पण त्यांना आपण जे लागत ते मार्गदर्शन परिपूर्ण म्हणजे प्रत्येकाला जे अडचणी त्या अडचणीला आपण सपोर्ट करतोय. ज्या ब्रँच देतोय त्याचा विषय असं नाही का आम्ही आमचंच नाव मोठं करतोय, असं नाही. तर आम्ही त्यांना त्याचं नाव टाकायला लावतोय, जेणेकरून काय होतं का जो तो व्यवसाय त्याच्या नावासाठी व्यवस्थित करीन. सगळे पोरं एकत्र येते, सगळे पोरं एकत्र आले म्हणजे काय होईल का सगळे पोरं पैसे कमवते. पण आता पोटात कोणा झुक राहिलं का ते पहिले जे मशनीवाले येतं त्यांना अडचणी येऊ राहिली का नवीन पोरं तयार झाले म्हणजे त्यांचं मार्केट कमी होणार आहे. पण असो ठीक आहे, चांगलं काम करत असलं थोड्याफार वाईट गोष्टी आपल्याबद्दल घडणारच आहे. पण त्यांना फक्त मला एकच सांगायचं आहे का ज्या वेळेस आमचे सगळे पोरं सगळीकडे माल चालू होईल आणि मटेरियल हे होईल त्यावेळेस आम्ही तुम्हाला 100% थोडीफार पण तकलीफ होऊन देणार नाही. पण तुम्ही आता आमचे पोरं एकत्र येऊन द्या, अडथळामध्ये घालू नका. आम्हाला तुमच्याकडे लक्ष द्यायला टाइम पण नाही. म्हणून आमचं म्हणणं तुम्हाला असं आहे का सगळे एकत्र या आणि एकत्र मिळून व्यवसाय मोठा करा. धन्यवाद.